नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तिरुपती बालाजीचे दर्शन पासेस। हे पासेस आपण घर बसल्या मोबाईलवरती पण काढू शकता। त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायला लागेल। त्या ॲप्लिकेशनचं नाव टीटी देवस्थान असं आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती अवेलेबल होऊन जाईल। त्यावरून तुम्ही हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ॲप्लिकेशनला ओपन करावे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर त्या ॲप्लिकेशनचं होम स्क्रीन येईल। जरा स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दर्शन यावर टॅप करायचं आहे। यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये 2 ऑप्शन दिसतील। 2 ऑप्शनवरती स्पेशल एंट्री दर्शन तिकीट असं लिहिलेलं आहे। त्यामधलं पहिलं ऑप्शन स्पेशल एंट्री दर्शन यावर टॅप करायचं आहे। आत्ता तुम्हाला ह्यावरती दर्शन स्लॉट असे दिसत असेल आणि खालच्या साईडला तुम्हाला नोव्हेंबरचा कोटा असे दिसत असेल। आत्ता जे तुम्हाला खाली दिसतो आहे नोव्हेंबरचा कोटा आहे। हा नोव्हेंबरचा कोटा थोड्या दिवसापूर्वी ओपन झाला होता, खरं तो आता पूर्णपणे फुल झालेला आहे। हा कोटा फुल झाल्यामुळे आपल्याला आता दर्शन पास काढता येणार नाही। त्यासाठी मी रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं। पुढची प्रोसेस नीट बघा। आता यामध्ये बघा, जसं तुम्हाला तो नोव्हेंबरचा कोटा फुल झालेला दिसत होता, आता ह्यामध्ये तुम्हाला ऑगस्टचा कोटा दिसत असेल। ऑगस्टच्या कोट्यामध्ये तुम्हाला इथं खालच्या साईडला ज्या ग्रीन कलरमध्ये आता जे डेट्स आहेत ते आपल्याला स्लॉट अवेलेबल आहे। तुम्ही ज्या तारखेला जाणार आहे त्या तारखेला तुम्हाला इथं स्लॉट घ्यायचा आहे। तुम्ही डेट सिलेक्ट केल्यानंतर खालच्या साईडला स्क्रोल डाऊन केला तर तुम्हाला किती मेंबरचे तिकीट काढायचे आहेत हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायला लागेल। सिलेक्ट करण्यासाठी या नंबर ऑफ तिकीटवरती तुम्ही टॅप करा। यावर टॅप केल्यानंतर 1 ते 6 पर्यंत तुम्ही मेंबरचे तिकीट यावरती काढू शकता। तुमचे किती मेंबर आहेत ते ह्यामध्ये सिलेक्ट करा। तुम्ही मेंबर सिलेक्ट केल्यानंतर जरा स्क्रोल डाऊन केला तर खालच्या साईडला तुम्हाला दर्शनाचं टायमिंग स्लॉट दिसेल। या स्लॉटमध्ये तुम्हाला दर्शन किती वाजता घ्यायचं आहे ह्या तुमच्या सोयीनुसार हे दर्शनाचे जे टायमिंग आहे तुम्ही सिलेक्ट करावे। तुम्ही दर्शनाचे टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर जरा खाली स्क्रोल डाऊन केला, खालच्या साईडला तुम्हाला पर लाडू 1 लाडू 25 रुपयाला तुम्हाला पडेल। तुम्हाला किती लाडू ॲडिशनल पाहिजे आहेत हे तुम्ही इथं खाली सिलेक्ट करावे। तुम्ही लाडू सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून कंटिन्यूवर टॅप करा। कंटिन्यू केल्यानंतर पुढच्या साईडला जे तुम्ही दर्शनाचे पासेस काढणार आहे, ज्या मेंबरचा तुम्ही पास काढणार आहे त्या मेंबरचे इथे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील। डिटेल्समध्ये तुमच्या मेंबरचे नाव, एज, जेंडर, फोटो ऑफ ID प्रूफ, फोटो ID नंबर हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर कंटिन्यूवर टॅप करा। कंटिन्यूवर टॅप केल्यानंतर तुम्हाला पुढच्या साईडला तुम्ही सिलेक्ट केलेली डेट, सिलेक्ट केलेलं टायमिंग, तुमचे तिकिटाचं अमाऊंट, तुमच्या मेंबरचे डिटेल्स हे सगळे तुम्हाला इथं पुढं शो होतील। ते डिटेल्स तुम्ही एकदा चेक करावे। बरोबर असल्यास पुढच्या साईडला तुम्ही पे नाववर टॅप करून जे तुमची तिकिटाची अमाऊंट आहे तुम्ही पुढे पे करावी। आणि जर तुमच्याकडून डिटेल्स भरताना काही जर चूक झाली असेल तर एडिटवरती टॅप करून ती चूक सुधारून परत तुम्ही कंटिन्यू टॅप करून परत एकदा तुम्ही डिटेल्स चेक करू शकता। चेक केल्यानंतर खालच्या साईडला पे नाव ह्यावर टॅप करा। पे नाववर तुम्ही टॅप केला, जे काय तुमची अमाऊंट आहे ते तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर परत यायचं आहे। होम स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला हिस्ट्री हा ऑप्शन दिसेल। हिस्ट्रीवरती टॅप करायचा आहे। हिस्ट्रीवरती टॅप केल्यानंतर तुम्ही जे तिकीटं काढलेले आहेत ते तिकीटं तुम्हाला इथं पुढं दिसतील। त्या तिकिटामध्ये तुम्ही जे डिटेल्स भरलेले आहे ती सगळी डिटेल्स एकदा चेक करून घ्यावी। डिटेल्स चेक केल्यानंतर त्या दर्शन पासचे प्रिंट नक्की काढा, कारण तिथं मोबाईल अलाउड नाही आहे। मी हे तिकीट तिथं मोबाईलवर दाखवू शकणार नाही, त्यासाठी नक्की प्रिंटआउट घेऊन जावा। आणि जाताना तुम्ही जे ID प्रूफ दिलेलं आहे, आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, त्याचं एक जेरॉक्स तुम्हाला घेऊन जायला लागेल सोबत। अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तिरुपती बालाजीचे दर्शन पासेस काढू शकता। यासाठी तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेत जायची गरज नाही आहे। हे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती काढू शकता। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।